श्रीगणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनम् अर्चनम्। भगवंताशी संबंध दृढ व्हावा यासाठी समर्थ रामदास स्वामी आपल्याला मार्गदर्शन करीत आहे। साधन साध्याप्रमाणे असतं। साध्य भक्ती आहे, प्रेम आहे, त्याच्यासाठी हे सगळे उपाय आहे। म्हणजे हे करा, हे करा, असं करा, पूजा करा, ऐका, खूप ऐका, तब होय संशय सब भंगा असं म्हटलेलं आहे। बहुकाल करियै सत्संगा। खूप दिवस आपण सत्संग करतो, मग संशय आपले सगळे फिटतात, सगळे दूर होतात। 2-4 दिवस सत्संग केल्याने जास्त लाभ होत नाही, दीर्घकाळ। या सगळ्या साधना जास्त कालावधीसाठी करायचं आहे। जसं नामस्मरण आहे, पूजा आहे, 1 दिवसाच्या पूजाने फरक पडणार नाही। सातत्याचं फार महत्त्व आहे, कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात। कोणत्याही कामामध्ये आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर सातत्य। आता इथे पुढची भक्ती सांगितली आहे। या भक्तीमध्ये काहीच तुम्हाला करायचं नाही आहे, म्हणजे वस्तूची काही गरज नाही आहे। आणि ती भक्ती म्हणजे वंदन भक्ती। वंदन म्हणजे काय? नमस्कार, नमन करायचं आहे फक्त। पण कधीकधी हे करणंसुद्धा कठीण होऊन जातं। तर आता वंदन भक्ती पहा कशी आहे। श्रीराम माया झाले निरूपण, मागा झाले निरूपण, 5वे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान। 6वी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन, नमस्कारीत दावे। सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरूस करावे नमस्कार, साष्टांग भावे। साष्टांग नमस्कारास अधिकारू, नाना प्रतिमा देवगुरु, अन्यत्र नमनाचा विचारू, अधिकारे
छप्पनकोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे. इथे म्हणतात तथा 6वी भक्ती जी आहे ती आहे वंदन. वंदनामध्ये काय करायचं आहे तर म्हणजे नमन. संस्कृतमध्ये काय शब्द आहे? नमः. सगळ्या मंत्रामध्ये शेवटी शब्द नमः. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. नम शब्दाचा अर्थ तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. नम म्हणजे न मम इति नमः. त्या नमस्काराच्या पाठीमागे भावना काय आहे तर म्हणजे माझं काहीच नाही आहे. शरीर तू दिलं आहे, बुद्धी तू दिली आहे, हा जो योग घडवून आणला आहे तो सुद्धा तूच आणला आहे. माझ्यामध्ये जी विचार करण्याची सामर्थ्य आहे ती तुझ्यामुळे आहे. म्हणजे प्रत्येक उपलब्धी जी मी मिळवली आहे तिचं श्रेय मी तुलाच देतो आणि मनापासून हे मानतो. तर ही जी भावना आहे ही त्या नमस्काराच्या द्वारे आपण व्यक्त करतो. आपण जे आरतीमध्ये म्हणतो तेरा तुझको अर्पण, म्हणजे तुझंच आहे. नाहम करता, मी करता नाही आहे, करता करविता तू आहे. ही भावना खोलपर्यंत आपल्या हृदयामध्ये बिंबवण्यासाठी परत परत काय नमस्कार नमस्कार. तर न मम इति नमः. नमन शब्द आहे ना इथे आलेला नमन. हा नमन शब्द न अक्षर असं आहे. मनच्या पुढे ठेवलं तर नमन, मन शब्दाच्या पाठीमागे ठेवलं तर मनन आहे ना. नमन मनन. तर म्हणे नमन करता करता माणूस नम्र होतो. नम म्हणजे काय? वाकणे, लीन होणे. तर अहंकार कमी करण्यासाठी काय करावं तर म्हणजे नमस्कार. जो माणूस ताठ असतो म्हणजे अहंकारी असतो तो ताठ असतो, तो वाकत नाही. त्याला वाकणं म्हणजे फार मोठं काय कष्ट. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती है ना. झाडं जे आहे ते अशीच उभे राहतात म्हणून लवाळे. म्हणून ते उर्दूमध्ये एक वाक्य मी नेहमी म्हणतो, अकड़ तो होती है मुर्दों की पहचान. ज्याच्यामध्ये काय प्राण नाही, जीव नाही, प्रेत असतं की नाही ते कडक होऊन जातं. अकड़ होती है मुर्दों की पहचान, झुकना तो आता है उसको जिसमें होती है जान. वाकणं त्यालाच येतं ज्याच्यामध्ये काय जीवन आहे. याचा अर्थ काय आहे? मेलेला आहे जो वाकत नाही. म्हणून वंदन. अच्छा, आता वंदन केलं पाहिजे तुम्ही म्हणत आहात, ठीक आहे, पण कोणासमोर वंदन करायचं हा सुद्धा एक मुद्दा आहे. हा सुद्धा एक काय विचार करायला पाहिजे, विवेक. तर इथे म्हणतात करावे देवासी नमन. पहिलंच इथे सांगितलं देवासमोर नमस्कार करायचा. हे पहा, आपण नमस्कार केव्हा करतो? जेव्हा समोरच्याचं महात्म्य, महिमा आपण जाणतो. महिमा जर जाणलं तर मग नमस्कारासाठी प्रयत्न करावा लागत नाही, तो सहज होतो. त्याचे गुण आहे की नाही, त्याच्या क्वालिटीज आपल्याला दिसतात, तर आपलं सहजच मन होतं की नमस्कार केला पाहिजे. आणि देवामध्ये पहा सगळे गुण आहे. एकाला सांगितलं की तू देवाला नमस्कार कर,
तर म्हणे आम्ही फक्त जे शक्तिमान लोक आहे, बलवान, त्यांच्या समोरच नमस्कार करतो. तर म्हणे देवापेक्षा मोठा कोणी शक्तिमान नाही, नमस्कार केला पाहिजे. म्हणे आम्ही कलाकार लोकांना नमस्कार करतो. म्हणजे देव सगळ्यात मोठा कलाकार आहे. म्हणजे तुम्ही काही सांगा, म्हणे आम्ही विद्वान लोकांच्या समोरच नमस्कार करतो. देव सर्वज्ञ आहे. सर्व बाबतीत तो उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे. अतिशय त्याला म्हणतात, निरतिशय एक शब्द आहे. तर देव काय आहे, नमस्कार योग्य आहे. दिव्यता आहे ना. देव म्हणजे काय, द्योतनाथ देव, ज्याच्यामध्ये चमक आहे, ज्याच्यामध्ये वजन आहे, ज्याच्यामध्ये तेजस्विता आहे. मग त्याच्यासमोर नमस्कार करण्यास आपल्याला काही कष्ट, त्रास होणार नाही. तर इथे म्हणतात की पहा, जो मोठा आहे त्याच्यासमोर नमस्कार करा, किंवा नमस्कार सहज होतो. जर प्रॅक्टिस नाही आहे, सवय नाही आहे, तर रोज करावी. इथूनच सुरुवात आहे अध्यात्माची. मोठ्या मोठ्या पूजा नका करू, नुसतं येता जाता नमस्कार करा. वंदन भक्ती. तर देवासी करावे नमन. अच्छा, मग काय म्हणतात, संत, साधू आणि सज्जन यांच्यासमोर नमस्कार करा, यांना करा. संत म्हणजे कोण, ज्याची दाढी वाढलेली आहे तो संत, किंवा जटाधारी आहे, तिलकधारी म्हणे नाही. संत म्हणजे असं म्हटलेलं आहे, संत हृदय नवनीत समाना. ज्याचं हृदय कसं आहे, अगदी कोमळ आहे, लोणीप्रमाणे. लाग दया कोमल चित्त संता. अनेक ठिकाणी संतांचं लक्षण सांगितलं, ज्याचं चित्त द्रवित होतं, कोमळ आहे. फार जास्त राग, द्वेष, ईर्षा, अहंकार हे जेव्हा मनामध्ये असतात, तेव्हा आपलं मन निष्ठुर होतं, कठोर होतं. पण जेवढं मन स्वच्छ होत जाईल तेवढं कोमळ होईल. त्यामुळे संत म्हणजे जे शांत आहे ते संत, असंही म्हटलेलं आहे. निरिंदन इव अनलह, फारच छान वर्णन केलेलं आहे विवेक चूडामणीमध्ये सद्गुरूंचं. म्हणजे सद्गुरू कोण आहे, तर म्हणजे जसं इंधनच म्हणतात ना मराठीत. अग्नी जळत असतो जोपर्यंत इंधन आहे, इंधन संपलं की शांत होतो अग्नी. त्याचप्रमाणे संत म्हणजे कोण, ज्यांच्यामध्ये वासना, इच्छा आहे ना, यांचं इंधन संपलेलं आहे. तर मनामधील विक्षेप, चांचल्य हे सगळं शांत झालेलं आहे, तो कोण आहे, संत. म्हणून संतांच्या जवळ गेल्याने आपलं मनसुद्धा काय होतं, शांत होतं. एक असा नियम आहे आपल्या मनाचा की जर समोरचा माणूस अहंकाराने बोलत असेल तर आपलंसुद्धा अहंकार जागृत होतो. जरा विचार करा, जेव्हा भांडणं होतात तेव्हा हेच होतं. तो सांगतो मी काही कमी आहे का, मी काही छोटा आहे का, तो म्हणतो मी सुद्धा काही तर दोघांचे अहंकार काय वाढत जातात. पण जर एक शांत असेल तर दुसऱ्याचं मनसुद्धा काय होतं, म्हणजे हा जास्त राग नाही करत, मी कशाला करू. तर संतांकडे गेल्यावर मन शांत होतं. त्याच्या पाठीमागे सायकॉलॉजी ही आहे की ते असं सिद्ध नाही करत की मी तुमच्यापेक्षा जास्त मोठा आहे, म्हणून आपोआप मन विक्षेपरहित होतं. तर संत म्हणून असं म्हटलेलं आहे, संत मिलन को जाइये तजी ममता अभिमान. संताला जेव्हा भेटायला जाल तर अभिमान कमी करून जा, म्हणजे होईल तुमचा अभिमान. पण कारण समोरचा माणूस काय अहंकार करत नाही, तू कशाला जातो या अभिमान घेऊन. तर अहंकार जिथे शांत होतो तो आहे संत. संत किंवा त्याला महात्मा म्हणतात. महात्मा, शंकराचार्यांनी महात्माची परिभाषा काय केली आहे,
अक्षुद्र चित्ताः, ज्यांचं चित्त क्षुद्र नाही आहे, क्षुद्र म्हणजे छोटं लहान, यांचं चित्त व्यापक आहे. अयम निज परोवेती गणना लघुचेतसाम. माहिती आहे का तुम्हाला हा श्लोक? अयम निज परोवेती, हे माझं आहे, हे तुझं आहे. आपण जे कंपार्टमेंट बनवतो ना, म्हणजे हे जे छोटे, ज्यांचं मन छोटं असतं, लहान असतं, संकुचित असतं, ते असं करतात. उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. म्हणजे हे तर आम्ही ऐकलं आहे, वसुधैव कुटुंबकम, हे इथे आहे का या श्लोकामध्ये? तर जे उदार मनाचे लोक असतात, उदार मन, म्हणजे त्यांच्यासाठी काय, परका कोणी नाहीच आहे. वसुधा एव कुटुंबकम, पूर्ण वसुधा त्यांचं घर आहे. वसुधा एव कुटुंबकम. आणि दुसरे लोक काय, कुटुंबकम एव वसुधा. माझं घरच माझं संसार, त्याच्या पुलीकडे पण. विश्वची माझे घर ना, आता हे आहे वाक्य. परकेपणा नाही आहे. स्वामी रामतीर्थ जेव्हा जात होते परदेशामध्ये, तर ते एका जहाजावर चढले, पाण्याचे जहाज, त्यावेळेस तो विमान तेवढं नव्हतं. आणि असंच एक फॉरेनर तो म्हणत होता, तुम्ही आता परदेशात जात आहात, तिकडे तुमचा कोणी मित्र आहे का? ते म्हणाले, तुम्ही आहात ना, तुम्ही माझे मित्र आहात. आता ही नेवर एक्सपेक्टेड सच रिप्लाय. तो एवढा प्रभावित झाला की अरे वा, आणि तो खरोखर पण मित्र झाला. परकेपणा नाही आहे. परदेशात जेव्हा आपण जातो तर एक जरूर आहे, तिथे लोक हॅलो करतात, हॅलो म्हणजे असं थोडं एक स्माईल देतात. भारतामध्ये सगळं एकदम असे ताट, कोणी फिरायला जातात इकडे, पण ते नमस्कार किंवा असं काही नाही करत. तिकडे हॅलो वगैरे करतात, म्हणजे बोलत नाही जास्त, संवाद वाढवत नाही की तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या, ईमेल ID द्या वगैरे वगैरे, पण कमीत कमी एक्नॉलेज करतात, यू आर देअर. म्हणजे असं बरं वाटतं ना. अनोळखी माणसाने जर नमस्कार केला तर किती छान वाटतं. तर हृदयामध्ये सगळ्यांसाठी एक जागा असायला पाहिजे. तर वंदन करण्यामध्ये ही एक भावना आहे. तर संत महात्मे, हे कोणालाच असं म्हणजे समजत नाही की हा दुसरा आहे, म्हणून त्यांच्याशी ते प्रेमाने बोलतात. संत, साधू, साधूंना नमस्कार करावा. तर एक एक शब्द असे आहे ना. साधू म्हणजे कोण? त्यामुळे परकार्यम साधनोती इति साधू, जो दुसऱ्याला मदत करण्यास नेहमी तयार असतो त्याला म्हणतात साधू. परकार्यम साधनोती, दुसऱ्याचं कार्य सिद्ध करण्यास जो मदत करतो, साधू. साधू म्हणजे संस्कृतमध्ये काय अर्थ आहे? साधा अर्थ चांगलं. साधू, साधू ज्याचं मन चांगलं आहे. असं म्हटलेलं एक सुभाषित आहे की जर कोणी तुमच्यावर उपकार केला तर तुम्ही उपकार करता, त्यामुळे हे साधूचं लक्षण नाही आहे. अपकारेषु यस् साधू, जर कोणी अपकार करत आहे तरी तुम्ही जर मदत करत आहात, प्रेमाने वागत आहात, त्यामुळे हे साधूचं लक्षण आहे. उपकारेषु यस् साधू साधुत्वे को युज्यते, असं एक आहे. म्हणजे उपकार केले, आपणही उपकार केला, त्याच्यामध्ये काय? तुम्ही मदत केली, आम्ही मदत केली, थँक्यू थँक्यू, एकमेकांनी थँक्यू थँक्यू. पण कोणी त्रास देत आहे तरी जर कोणी मदत करत आहे किंवा प्रेमाने संवाद करत आहे, म्हणे हे जर ते तुम्हाला गोष्ट माहीत असेल ना, त्या काय असतं ते डंक मारणारा विंचू,
विंचू ते पाण्यामध्ये बुडत आहे, पण तो साधू जो आहे जाऊन त्याला वाचवत आहे. हां, एकनाथ महाराजांचं आहे. एकनाथ महाराजांचं नाही, एकनाथ महाराजांचं दुसरं आहे. तो थुंकत आहे त्यांच्यावर. अंघोळ करत आले आहे महाराज. एकाने अशी एक हे लावली, शर्त लावली की यांना तुम्ही राग यांच्याकडून करून दाखवा, कारण ते कधीच रागवायचे नाही, शांत. तर अंघोळ करून येत आहे तर त्यांच्यावर थुंकत आहे 2, 4, 10 वेळा, पण ते परत जात आहे, अंघोळ करत आहे. शेवटी तो थकला, त्याचं तोंड कोरडं झालं. पण महाराज काय, तो क्षमा मागू लागला. पण महाराज म्हणाले, नाही नाही, तुझ्यामुळे मी इतक्या वेळा स्नान केलं, नाही तर रोज 1 वेळाच करायचो. तर पुण्य मला जास्त मिळालं नदीमध्ये स्नान केलं. साधूचं हे लक्षण आहे. तर ते विंचू तो बुडत आहे, त्याला ते वाचवत आहे. अरे म्हणे, तुम्हाला माहीत नाही का त्याचा स्वभाव? तुम्ही वाचवलं तरी तो डंक मारेलच. म्हणजे जर तो स्वभाव, त्याचा स्वभाव तो सोडू नाही शकत, तर मी माझा स्वभाव का सोडू? आता पण इतक्या लांबपर्यंत कोणी विचार करत नाही सामान्य माणूस. पण आता साधू म्हणून तर साधू आहे, नाही तर मग काय. तर असे जे गुणी लोक आहे, सद्गुणी लोक, म्हणजे त्यांच्यासमोर गेल्याबरोबर काय करा, नमस्कार करा. तर आपल्यावर ते कृपा करतील, आशीर्वाद देतील. असं म्हणतात ना, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. नमस्कार करण्यामध्ये काही जात नाही, पण आपल्याला मिळेल काय, भरपूर काही मिळेल. म्हणून वंदन एक जबरदस्त एक साधन आहे. काही न केल्याने बरंच काही मिळू शकतं. म्हणजे काही न केल्या म्हणजे मोठी मोठी साधना नाही करायची. तर साधू चरित शुभ चरित कपासू, म्हणजे साधूचं चरित्र कापसाप्रमाणे आहे. कापूस स्वतः कष्ट सहन करतो, त्यांनी मग एक वस्त्राचा निर्माण होतो, आणि वस्त्र काय करतं, आपल्या शरीराला झाकतं. कष्ट सहन करत आहे कापूस. कापसापासून जेव्हा दोरा बनवलं जातं, किती त्याला त्रास होत असेल, पण ते आपल्यासाठी असं म्हणतात. आणि साधूचा स्वभाव सांगितला, फुलांसारखं आहे साधू. ज्या हाताने आपण फुलं तोडत आहोत, फुलं त्याच हाताला सुगंधित करतात, वास देतात. संतांचं काय बारीक म्हणजे ऑब्झर्वेशन आहे पहा. तर असं आहे. तर असे जे साधू आहे, मग त्यांच्यासमोर तर वंदन केलंच पाहिजे. सज्जन नमस्कारीत दावे. जे सज्जन आहे, सज्जन म्हणजे शरीराच्या स्तरावर सत्कर्म, मनाच्या स्तरावर सद्गुण, विचारांच्या स्तरावर सद्विचार, तिन्ही स्तरावर जे सत आहे त्याला आपण म्हणतो सज्जन. तसं सज्जन म्हणजे कोणत्याही माणसाला सज्जन म्हणतात. हिंदीमध्ये एक सज्जन आहे ते, म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट, पण त्याला आधीच तुम्ही सज्जन म्हणून द्या. तर असे जे मोठे लोक आहेत त्यांना नमस्कार करावा. मग सूर्यासी करावे नमस्कार. हां, सूर्याला रोज नमस्कार करावा. आता संध्यावंदन जेव्हा करतो त्याच्यामध्ये ना सूर्याला नमस्कार आहे ना, सूर्य. आणि सूर्यामुळेच पहा इथे जीवन आहे संपूर्ण पृथ्वीवर, सूर्यामुळे आहे. म्हणून सूर्याला प्रत्यक्ष देवच म्हटलेला आहे, नारायण आहे. सूर्याने जर विचार केला की आता आज संडे आहे, माझ्या नावाने लोक, मी सुद्धा आज सुट्टी करतो, सगळ्यांची सुट्टी होऊन जाईल. सतत तो करत आहे. सूर्य कर्मयोगी आहे, खूप मोठा कर्मयोगी. देत आहे, पण अपेक्षा काही नाही. बिल पाठवत नाही तो. तर म्हणून सूर्य म्हणजे देवच आहे. सूर्यासी करावे, देवासी करावे नमस्कार, सद्गुरूस करावे नमस्कार. हां, आधी उठून सद्गुरू, गुरुकुळामध्ये आधी जाऊन काय सगळे शिष्य नमस्कार करतात.
साष्टांग भावे. हां, या लोकांना साष्टांग नमस्कार करा. अष्टअंग जेव्हा आपण पृथ्वीला टच करतो त्याला काय म्हणतात? साष्टांग. अष्टअंग. तर असं म्हणतात, उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा, असा एक श्लोक आहे. तथा पद्भ्याम कराभ्याम जानुभ्याम प्रणामो अष्टांगसु उच्यते. म्हणे 2 हात, 2 पाय, गुडघे, किती झाले? 6. आणखीन हृदय, आणखीन डोकं, किती झाले? 8. आणि मग मनानी, मन तर दिसत नाही. तर हे जे स्थूल शरीराचे 8 अंग आहे, 2 हात, 2 पाय, गुडघे, मस्तक आणि हृदय, हे जेव्हा आपण पृथ्वीवर स्पर्श करतो याला म्हणतात लोटांगण, ज्याला म्हणतात साष्टांग. त्यामुळे असं नमस्कार करावा. नमस्काराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. नेते लोक असं स्टायलिश नमस्कार करतात, त्यांचा वेगळा असतो नमस्कार. किंवा लोक देवालासुद्धा नमस्कार करतात वेगवेगळ्या, थोडंसं पूर्ण वाकू नाही शकत, अर्धच. किंवा कोणी नुसतं असं, तर एक संत थोडा असं नमस्कार नाही केला पाहिजे. आता मी जास्त सांगत नाही जरा. तर त्यांनी म्हणे एक रोग होतो. तर नमस्कार म्हणजे पूर्ण असं वाकून नाही. म्हणे आता कंबर दुखत आहे, हे दुखत आहे, मग ठीक आहे, पण जोपर्यंत शरीर ठीक आहे पूर्ण नमस्कार वाकून साष्टांग भावे. अच्छा, साष्टांग नमस्कारास अधिकारू. आता हेही आहे, नमस्कार कोणासमोर करायचा याचाही अधिकार आहे. मोठ्या लोकांसाठी जे पूजनीय आहे, आदरणीय आहे, त्यांच्यासाठी, त्यांच्यासमोर. अच्छा, जे वयाने लहान आहे त्यांच्यासमोर साष्टांग नमस्कार करायचा नाही. त्यांनी काय होईल, त्यांचं पुण्य कमी होतं असं म्हणतात. त्यांना नमस्कार करा, म्हणजे गुणी असतील पण नमस्कार करा त्यांना. पण जर तुम्ही त्यांना नमस्कार केला तर उलटं होईल असं म्हटलं आहे, त्यांचे पुण्य कमी होते. तर इथे म्हटलेलं आहे की ज्याचा जो अधिकार आहे त्याप्रमाणे नमस्कार करावा. अधिकारे, शेवट आहे ना, अधिकारे करावा. तर अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा. अन्यत्र, सगळ्यांना एकाच प्रकारे नमस्कार नाही करायचा, त्याचंही त्याच्यामध्ये विवेक आहे. आता पहा, या नमस्कारामुळे पांडव लोक युद्ध जिंकले. माहिती आहे तुम्हाला गोष्ट? महाभारताचं युद्ध होणार तर फक्त वंदन केलं त्या युधिष्ठिराने. एकीकडे कौरव सेना, एकीकडे पांडव सेना. आणि अचानक युधिष्ठिर, अर्जुन, भीम हे सगळे त्या कौरवांकडे जाऊ लागले. दुर्योधनाला वाटलं की आता काय पार्टी बदलतात आहे की काय. जसं निवडणुकाच्या आधी ज्यांना यायचं या इकडे, बरं का, अजून इकडे तिकडे उड्या मारत राहतात लोक. तर म्हणे आता हे काय बहुतेक हारले आहे, पराभूत झालेले, शरणागत पत्करतात की काय, शरणागतीसाठी आले. त्यांनी एकदम नमस्कार केला भीष्माला, द्रोणाला. भीष्म फारच प्रसन्न झाले. द्रोणाचार्य त्यांचे गुरु, ते आशीर्वाद देऊ लागले. विजयोस्तु विजयी भव. आता पहा, युद्धामध्ये याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद तर काही नसतो. आता काय झालं, युधिष्ठिर वगैरे प्रसन्न झाले. म्हणे ठीक आहे, तुम्ही आशीर्वाद देत आहात, पण असं आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत राहाल तोपर्यंत आम्ही तर विजयी होणार नाही, हे मला माहीत आहे. आता ते भीष्म, द्रोण त्यांनी सांगितलं आपलं रहस्य की आम्ही कसे मरू, माहिती आहे तुम्हाला.
इतके ते प्रसन्न झाले, कारण म्हणजे मनाने ते तिकडेच होते, पण युद्धाच्या अशा प्रसंगीसुद्धा प्रसंगावधान त्याला म्हणतात ना, नमस्कार यांनी केला आहे म्हणजे किती मोठी गोष्ट. आणि असं म्हणतात, ते म्हणाले की जर तुम्ही नमस्कार केला नसता तर मी शाप दिला असता, मी जरूर मारलं असतं तुम्हाला. कारण आता या पक्षामध्ये आणखीन कर्तव्य तर हेच आहे ना, युद्ध करायचं. दुर्योधन खूप नाराज व्हायचा भीष्मावर, कधी तुम्ही नीट युद्ध करत नाही. मग भीष्माने एक दिवशी प्रतिज्ञा केली की आता उद्या तर मी मारीनच अर्जुनाला. ती फार मोठी गोष्ट आहे सगळी. कृष्णाला ते कळलं आहे. कृष्णाने एक उपाय केला आहे. ते वाचायचं असेल तर महाभारत वाचा. तर तिथे सांगायचा मुद्दा असा की नमस्कार केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आशीर्वाद, कृपा या सगळ्या भावना उत्पन्न झाल्या. आणि त्यांनी सांगितलं की माझ्यासमोर जर स्त्री आली तर मी शस्त्र सोडली. द्रोणाचार्य म्हणाले जर माझा कोणी प्रिय मेला तर मी युद्ध सोडून दिले. आणि म्हणूनच अश्वत्थामाला मारला. अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. अश्वत्थामा हतः. युधिष्ठिराला सांगितलं कृष्णाने, जोराने घोषणा कर, अश्वत्थामा हतः. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा मुलगा. म्हणे आता अश्वत्थामा तर जिवंत आहे, तो कसं नाही. म्हणे एक मेला आहे ना, हत्ती होतं, त्याचं नाव काय होतं, अश्वत्थामा. खरं म्हणजे कृष्णाने भीमाला सांगितलं या हत्तीला मार, आणि मग युधिष्ठिराला सांगितलं आता तू बोल. कृष्ण म्हणजे इज व्हेरी क्लेवर. म्हणे आता तर तू खोटं नाही आहे ना, खरं आहे अश्वत्थामा होतं. पण नाही, युधिष्ठिराचं मन मानत नव्हतं. नरो वा कुंजरो वा. म्हणे मेलात आहे अश्वत्थामा, पण कोण हत्ती की मनुष्य हे माहीत नाही. आणि जेव्हा नरो वा कुंजर वा म्हणत होता युधिष्ठिर, तेव्हा कृष्णाने जोर आणि शंख वाजवला. तर ते लोकांनी ऐकलंच नाही, द्रोणाचार्यांनी ऐकलं नाही. नुसतं अश्वत्थामा मेला, बस सोडले अस्त्रशस्त्र. तर आपलं मरण्याचं कारण कसं, मी कसं मरीन हे सांगितलं. कशामुळे? वंदन भक्ती. असा नमस्कार केल्याने समोरच्याचं मन एकदम असं काय होतं, द्रवित होतं. इथे पुढे आलेलं आहे, किती राग असेल जर तुम्ही त्याचे पाय धरले तर एकदम क्षमा करतो तो. पुढे आलेलं आहे. तर वंदन करावं इथे म्हणतात. साष्टांग नमस्कार. हे झालं. मग पुढे म्हणतात 56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती, तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे. आता 56 कोटी काय आहे तर इथे म्हणतात आपल्या पृथ्वीचा व्यास 56 कोटी योजने आहे, आणि त्यामध्ये विष्णू भगवान आहे असं म्हणतात. तर पृथ्वीलाही काय नमस्कार करावा असं आहे. आपण सकाळी उठल्यावर पृथ्वीला नमस्कार करतोच. समुद्रवसने देवी. तर म्हणे त्याच्यामध्ये विष्णू तर व्यापक आहे ना, तर विष्णूला एक मूर्तीमध्ये आपण नमस्कार करतो, तर पृथ्वीला सुद्धा काय करावं, नमस्कार करावा. मग पुढे म्हणतात पशुपती श्रीपती आणि गवस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाची नमावा मारुती नित्यनेमे विशेष. शंकर शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा, एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः. भक्तज्ञानी आणि वीतरागी महानुभाव तापसी योगी, सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे. वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ, पंडित पुराणिक आणि विद्वज्जन, याज्ञिक वैदिक पवित्रजन नमस्कारीच जावे. जेथे दिसती विशेष गुण तेथे सद्गुरूचे अधिष्ठान, या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. गणेश शारदा नानाशक्ती हरिहरांच्या अवतारमूर्ती,
नानादेव सांगो किती पृथकाकारे सर्वदेवासी नमस्कारिले ते एका भगवंतास पावले येदर्थी एकवचन बोलिले आहे ते ऐका आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. आता इथे एक मोठी यादीच दिली आहे त्यांनी कोणाकोणाला नमस्कार करावं. त्यामुळे पशुपती, श्रीपती, गभस्ती सगळ्यांना नमस्कार करा. मारुतीला म्हणजे या लोकांना नियमाने नमस्कार करावा. विशेषतः लिहिलेलं आहे नित्यनेमे विशेष श्लोक दिलेला आहे. शंकर, शेषशाई, मार्तंड म्हणजे सूर्य, मारुती येतेषां दर्शनम पुण्यम नित्यनेमे विशेषतः. श्लोक पहा. तर रोज यांना नमस्कार केला पाहिजे. पुण्य आपलं वाढत जातं, मनामध्ये सात्विक भाव येतात. मग पहा भक्त, ज्ञानी, वीतरागी, महानुभाव. एक महानुभाव पंथसुद्धा आहे, महानुभाव पंथ. आणि महानुभाव म्हणजे काय? महान अनुभव यस्य स महानुभाव. तर असे जे अनुभवी लोक आहेत त्यांना नमस्कार करा. तपस्वी, योगी, सत्पात्रे देखोन. इथे एक शब्द टाकला आहे समर्थांनी, वेगी. कळला का? सत्पात्रे देखोनी वेगी. 7वी ओवी पहा. वेगी म्हणजे पाहिल्याबरोबर चटदिशी. वेगे तो वेगेने. आता नमस्कार करावा की नाही करावा? नमस्कार केल्याने कपडे माझे जरा हे होतील, इथे माती आहे, हे आहे. इथे म्हणतात काही नाही पाहिजे, लगेच नमस्कार करायचा. तत्परता. शंकराचार्यांनी त्या शिष्याला बोलवलं, इकडे ये. पद्मपादाचार्यांची गोष्ट माहीत आहे त्यांची. नदीच्या तिकडे ते आहे म्हणजे लवकर ये इकडे. आता नदीमध्ये नदीवरच तो चालायला लागला. आणि असं म्हणतात त्याच्या पायावर कमळाचे फूल आले आणि आधार त्याला मिळाला. शंकराचार्यांनी लीला केली आणि त्याच्या पायामध्ये कमळ आला म्हणूनच त्याचं नाव झालं पद्मपादाचार्य. तड्दिशी. कल्याण स्वामीची सुद्धा गोष्ट माहिती आहे सगळ्यांना. आंब्याची माहीत आहे ना. फोड झाला, गोष्ट माहीत आहे सगळ्यांना. महाराष्ट्रात कल्याण स्वामी जे आहेत ते फार मोठे समर्पित म्हणजे शिष्य. आणि त्या नमस्कार आणि सेवेमुळेच त्यांना खूप ज्ञान झालं. त्यांची प्रकृती बरी होती खूप मस्त. ते पाणी आणायचे त्या सज्जनगडावर खालून. मोठे मोठे हांडे माहीत असेल, तुम्ही पाहिले असतील. त्यांना इतर शिष्य काय म्हणायचे? डाळ टप्पू काहीतरी असं म्हणायचे. डाळ टप्पू किंवा गोळ, असं काहीतरी म्हणायचे. थोडा व्यंग म्हणजे नावं ठेवायचे त्याला म्हणतात. नुसतं खातो आणखी नुसतंच काम करतो. पण पहा समर्थांना माहीत होतं त्यांचा भाव. म्हणे या शिष्य लोकांमध्ये जर गडबड वृत्ती आली, जरा यांना दाखवतो की किती मोठा हा शिष्य आहे. एक दिवशी काय केलं समर्थांनी, म्हणे एकदम ते रडू लागले जोरजोराने, ओरडू लागले. त्रास होत आहे मला, वेदना होत आहे, दुखत आहे. सगळे शिष्य गोळा झाले. काय झालं काय झालं? म्हणे फोड झाला आहे, फोड. गुडघ्याच्या इथे एक फोड झाला म्हणा आणि त्याच्यामध्ये पस झाला आहे. फार मला दुखत आहे. तर शिष्य म्हणाले ठीक आहे, मेडिकलचं दुकान आहे आपल्याकडे. त्यावेळेस तर काही नाही. पण म्हणे आम्ही औषध आणतो. म्हणे याचं एकच औषध आहे. काय औषध आहे? म्हणे याच्यामधला जर पस कोणी जर पिऊन घेतला, जर प्यायला, तर तो फोड जो आहे तो काय ठीक होईल, बरा होईल आणि मला सुटका मिळेल. तर कोणी आहे तुमच्यापैकी? पस पिऊन घ्या. पण एक मात्र आहे, जो पेल तो मरेल. पस समजत आहे ना. आता विषारी ते सगळं. आधी तर शिष्य खूप पुढे पुढे करत होते, पण
हा उपाय जेव्हा ऐकला म्हणे गुरुजी जरा येतो मी 2 मिनिटात. लोक असे पळतात माहिती. पण भाऊ कल्याण स्वामी एकदम गेला आणखीन त्यानेच आपलं तोंडच लावलं तिथे आणि पिऊ लागला. आणि त्याला काय मजा येत आहे पिण्यामध्ये. सगळे शिष्य लांबून पाहत आहे म्हणे आता आता मरेले हा मरेले विष पित आहे. पण काही नाही त्याच्या चेहऱ्यावर खूप हास्य आहे, हसत आहे आणि पित आहे. म्हणे याला काही होत नाही आहे. खरं म्हणजे काय होतं तिथे छान आंबा होता तो त्यांनी असा गुंडाळून लावला होता आणि आमरस होता, आंब्याचा रस तो पित होता. समर्थांना दाखवायचं होतं पहा जर हाक मारली आहे गुरुनी तर लगेच गेलं पाहिजे सेवेसाठी लगेच. तेच इथे लिहिलं आहे वेगी तत्पर. तर सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे. इथे नमस्काराची गोष्ट आहे. मग इथे म्हणतात कोणाला नमस्कार करावा. वेदज्ञ शास्त्रज्ञ शास्त्रांना जाणणारे आहे, पंडित आहे, विद्वान, पुराणिक. पुराणिक म्हणजे आडनाव नाही फक्त पुराणांना सांगणारे, विद्वज्जन, याज्ञिक हे सगळे सात्विक कर्म करणारे म्हणून यांना नमस्कार करावा. अच्छा. जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान. म्हणजे जिथे इथे तुम्हाला गुण दिसेल समजा हा गुरु आहे माझा आणि याचं उदाहरण म्हणजे दत्तात्रय भगवान. त्यांनी पहा जिथे इथे गुण दिसले गुरु मानलं त्यांना. 24 गुरु अवधूतांचे 24 गुरु. आपल्या चिन्मय मिश्रांचे पुस्तकही आहे. परमपूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदांनी लिहिलं. तर भागवतामध्ये 24 गुरु म्हणजे कोणाकोणाला त्यांनी गुरु केलं आहे. कबुतराला गुरु केलं आहे, सापाला गुरु केलं आहे, कोळीला गुरु केलं आहे, अजगर त्यालाही गुरु केलं आहे, लहान बाळाला त्यालाही गुरु केलं आहे. म्हणजे पहा कसा खेळतो आहे मस्त. काही त्याच्याकडे लॅपटॉप नाही आहे की मोबाईल नाही तरी आनंदी आहे आणि आपल्याकडे सगळं असूनसुद्धा. तर म्हणे असं असायला पाहिजे सगळ्यांकडून शिकला. आणि ते बांगडी ती एक मुलगी होती, आवाज होता त्याचा खण खण खण. तर एक एक बांगडी ती काढत गेली. एक बांगडी जेव्हा तिच्या हातामध्ये होता काही आवाज नव्हता, शांती. तर हे दृश्य पाहिलं कोणी दत्तात्रयाने आणि त्यांना एक मेसेज मिळाला त्याच्यात. पण शिकायचं असेल तर कुठूनही शिकू शकतो माणूस. काय म्हणाले म्हणे एक मे शांती. आपण म्हणतो ना एकटा जीव सदाशिव. तर जिथे एक आहे तिथे शांती आहे. गुरुजी छान सांगतात 1 में शांती, 2 में भ्रांती, 3 में क्रांती. 3 झाले किंवा मोर्चा काढतात लोक. तर आता बा एक आहे तर शांत, एकमेवाद्वितीयम. तसं छान छान तिथे शिकण्यासारखं आहे. तर जेथे दिसते विशेष गुण. आता बा 10व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं, तुला मी सगळीकडे नाही दिसत तर विशेष विशेष ठिकाणी नदीमध्ये गंगा मी आहे ना, हिमालय पर्वतांमध्ये हिमालय मी दे, तिथे नमस्कार कर. तसंच मी सगळीकडे आहे पण जिथे विशेष यद्यद विभूतिमत् सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवा गच्छत्वम मम तेजोंश संभव. तर इथे तेच म्हणतात जिथे तुम्हाला विशेष गुण दिसतील तिथे समजा हेच माझे गुरु आहे. गुरुजी नेहमी म्हणतात की विश्वच विद्यालय आहे. आपण विश्वविद्यालय म्हणतो ना युनिव्हर्सिटीला, विश्वविद्यापीठ. म्हणे विश्व सतत आपल्याला शिकवत आहे. जर उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर बरंच काही आपल्याला शिकायला मिळेल. शिष्यवृत्ती असायला पाहिजे, शिकण्याची वृत्ती. तर म्हणे जिथे तुम्हाला विशेष दिसते नमन करावा, अति आदरे करावे. मग गणपती, शारदा, शक्ती, हरिहर सगळ्यांना नमस्कार करा. शेवटी म्हणतात आता किती सांगू मी, एवढे रूप आहे भगवंताचे, सर्वांना नमस्कार करा. आणि शेवटचा हा श्लोक प्रसिद्ध आहे,
म्हणजे तुम्ही कोणालाही नमस्कार करा, शेवटी तो देवालाच. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागर सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हणून पहा, साधू लोक जेव्हा एकमेकाला नमस्कार करतात तर काय म्हणतात, राम राम किंवा ओम नमो नारायण किंवा आपण काय म्हणतो हरिओम. तर त्याचा अर्थ काय असतो की हा नमस्कार देवासाठी आहे, हा नमस्कार देवापर्यंतच जाईल. व्यक्तीला मी नमस्कार करत नाही आहे, देवाला करत आहे, तो सगळ्यांमध्ये बसलेला आहे. तर कोणालाही तुम्ही नमस्कार करा, शेवटी तो पोहोचेल त्यालाच. तर एका भगवंतास, जसं आता इलेक्ट्रिकचे एवढे उपकरण आहे, सगळ्यांमध्ये काय तोच एक आहे. कोणत्याही तुम्ही आता कोणत्याही प्लगमध्ये जर बोट टाकलं, एकच ऊर्जा आहे. या कारणे सर्व देवांसी नमस्कारावे अत्यादरेसी अधिष्ठान मानिता देवासी परमसौख्य वाटे. परमसुख होईल जेव्हा आपण नमस्कार करू. मग पुढे म्हणतात, नमस्कार केल्याने काय काय होतं. एक ओवी सोडून पहा, आपण ते वाचून पूर्ण करू. 14वी ओवी. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रासी, नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने, सिसापरिता नाही दंड, ऐसे बोलती उदंड, या कारणे अखंड देवभक्त वंदावे. नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे डोळे साधकावरी, निशेष करिता नमस्कार, नासती दोषांचे गिरीवर, आणि मुख्य परमेश कृपा करी. आता इथे नमस्काराने काय काय होतं हे सांगितलं आहे. लीनता घडे, विकल्प मोडे, मनामध्ये संशय विकल्प असतो, संकल्प विकल्प. नमस्कार करावा त्यांनी मन शांत होतं, हा अर्थ आहे. नमस्काराने मैत्री होते. सख्य घडे सत्पात्रासी, नमस्कारे दोष जाती, सगळ्यात मोठा दोष अहंकार अभिमान तो जातो. अन्याय क्षमती, हेच मी सांगितलं. जर आपण काही अपराध केला आहे, कोणाचा चूक केली आहे, आणि जर त्याचे पाय धरले किंवा नमस्कार केला, तर मग तो काय करतो, क्षमा करतो. पण लोकांना आता नमस्कार तर नाही, आजकाल काय सॉरी म्हणे, त्यांनी साधं सॉरीसुद्धा बोलला नाही. तो जर तो सॉरी बोलला असता, नमस्कार केला असतं, काय क्षमा केलं असतं. पाय धरणं तर फार दूरची गोष्ट आहे. तर समोरच्याच्या मनामध्ये तर अरे आता चला ठीक आहे, याने स्वीकार केलं आहे ना, सोडा. तर नमस्कार केल्याने एकदम समोरचा माणूस प्रसन्न होतो. आणि ते म्हणतात सिसापरिता नाही दंड. सिसापरिता म्हणजे काय, तर असं म्हणतात माणसाचे डोके उडवणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे, असं समजलं जातं. म्हणजे आता जर कोणी समोरचा माणूस फारच रागवला आहे तर म्हणायचं तुमचं मस्तक छाटून देणं. पण समोरच्यानीच काय जर खूप दंडवत लोटांगण नमस्कार केला तर मग तो काय करेल, ठीक आहे विचार करतो. तर नमस्कार केल्याने ही मोठी जी शिक्षा आहे तीसुद्धा काय होऊन जाईल, जरा कमी होऊन, त्याच्यापासून तो सुटेल आहे ना. म्हणून इथे म्हणतात की नमस्कार वंदन एक खूप छान गोष्ट आहे. कृपा उचंबळे, प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव बोळे साधकांवरी. साधकांकडे ओढले जातात कोण, सद्गुरू. म्हणे किती विनम्र आहे, सारखं नमस्कार करतात. अनेक लोक पहा तीर्थक्षेत्रामध्ये जातात, तुम्हाला माहिती आहे साधा नुसते लोटांगण घालून जातात पूर्ण वृंदावनमध्ये पूर्ण. हां, काही डोंगर असतो कामताना चित्रकूटला, तिथे ते प्रदक्षिणा करतात. कृपा होते त्यांच्यावर. तपश्चर्या ही सुद्धा एक.
कोणी कोणी नर्मदा परिक्रमा असं झोपून करतात, म्हणजे लोटांगण घालून नर्मदा परिक्रमा अशी सुद्धा आहे. तर निश्चितच त्यांच्यावर कृपा होते. इथे लिहिलेलं आहे, कृपा करी निशेष करिता नमस्कार, नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. ठीक आहे, चला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.